बीडमध्ये आज दोन मेळावे होत आहेत। भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडतोय। या मेळाव्यामध्ये आपण पाहतोय धनंजय मुंडे उपस्थित आहेत आणि या वेळी या मेळाव्यामध्ये फलक झळकलेले आहेत। वाल्मिक कराडचे फोटो असलेले फलक झळकलेत आणि त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता। माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेबांचं शब्द सुमनानी स्वागत आहे। सन्माननीय आमदार नमिताताई मुंदडा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतो या ठिकाणी यांचंही शब्द सुमनानी स्वागत आहे। दसरा मेळावा पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर हा पार पडतोय। त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जातोय। सर्जेराव तात्या तांदळे यांचंही शब्द सुमनानी स्वागत आहे। जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख साहेबांचंही शब्द सुमनानी स्वागत आहे। प्रदेशचे प्रवक्ते रामजी कुलकर्णी यांचंही शब्द सुमनानी स्वागत आहे। दसरा मेळावे हे साजरे होताना पाहायला मिळतात। उड्या मारून खाली येऊ नका, आपल्याला हात जोडून विनंती आहे। त्या तरुण ठाकरेंच्या बांधवांना विनंती आहे, शिवसेनेचा दसरा मेळावा, शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, दोन लोक थांबा कृपया। पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील दसरा मेळावा, नारायणगडावर जरांगे यांचा दसरा मेळावा। आज या सर्व मेळाव्यांवरती या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सर्वांचं लक्ष या स्वागताच्या नंतर पाटोदा तालुक्याच्या वतीने ताईसाहेबांचं स्वागत होत आहे। तर आरएसएसचा दसरा मेळावा नागपूरमध्ये पार पडतोय। आपण ही दृश्य पाहतोय। भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा हा दसरा मेळावा पार पडतोय। धनंजय मुंडे या मेळाव्याला उपस्थित स्वागताला उचित पात्र आहेत। मेळावा मात्र होण्याआधी पंकजा मुंडे यांना वेळाभावी विचारण्यात आलं होतं धनंजय मुंडे या मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही। त्यावेळी आपण मेळाव्यासाठी कोणाला विशेष निमंत्रण दिलेलं नाही आणि दिलं जात नाही। तर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपण या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते उपस्थित आहेत। मात्र मेळाव्याला या मेळाव्याच्या दरम्यान आपण पाहतोय वाल्मिक कराड यांचे फोटो हे या ठिकाणी झळकलेले आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद निर्माण होऊ शकतो। माजी दबंग खासदार आदरणीय प्रीतमताई आपल्याला शुभेच्छा देत आहेत, प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतायत। जोरदार टाळ्याने आपण प्रीतमताईंचं स्वागत करायचं आहे आणि ताईसाहेबांना विनंती करायची या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करायचंय। शुभेच्छा आपण या निमित्तानं द्यायच्यात। बाकी सगळे खाली बसून घ्या स्टेजवरती, आता सगळ्यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।